पुणे जिल्ह्यातील दौंड येथील यवतमध्ये 4 दिवसांपूर्वी महापुरुषांच्या पुतळ्याचा अवमान केल्यामुळे तणाव निर्माण झाला। दरम्यान शुक्रवारी दुपारी सोशल मीडियावरील पोस्टवरून 2 गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। दौंडच्या यवतमध्ये मोठा तणाव। सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट नंतर वातावरण तणावपूर्ण। पोलिसांकडून तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण। पोलिसांचा मोठा बंदोबस्त, यवतमध्ये कर्फ्यू लागू। पुण्यातल्या दौंड तालुक्यातल्या यवत गावात एका तरुणानं कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट केल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता। आठवड्यापूर्वी घडलेल्या घटनेमुळे गावातलं वातावरण आधीच तणावपूर्ण होतं। मात्र कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या। एका विशिष्ट समुदायातल्या तरुणानं सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचं समोर आलं, त्यामुळे जमाव संतप्त झाला। अत्यंत संतापजनक घटना ही यवतमध्ये घडलेली आहे। अशा पद्धतीचं विठंबना करण्याचं नीच काम सय्यद नावाच्या एका जिहाद्याने केलेलं आहे। काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला सहकार्य करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। हे कुणीतरी करत सामान्य कुणीतरी केलंय असं माझं अजिबात म्हणणं नाही। याच्या पाठीमागे मोठं षडयंत्र आहे। माझं एक नम्रतेचं आव्हान एवढंच राहील तिथल्या आमच्या सकल हिंदू समाजाच्या लोकांना की आपण सर्व सकल हिंदू समाजाच्या लोकांनी पोलीस प्रशासनाकडे योग्य ती तक्रार करावी। जे काही आपण प्रशासनाला सहकार्य करता येईल तेवढं करावं, असे माझे नम्रतेचं आव्हान संपूर्ण आमच्या सकल हिंदू समाजाच्या लोकांना असणार। गुरुवारी यवत आणि दौंडमध्ये बंदची हाक देण्यात आली होती। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि किन्नर आखाड्याचे प्रमुख जगद्गुरू स्वामी हेमांगी सखीजी यांनी परिस्थिती निवळावी यासाठी प्रयत्न देखील केले आणि त्यानंतर तणाव निवळला देखील होता। मात्र सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर शुक्रवारी सकाळी जमावानं बाजार बंद केला। काही घरं, बेकरी आणि धार्मिक स्थळांवरही हल्ला झाला। काही दुकानं आणि इमारतींना संतप्त जमावाकडून लक्ष्य करण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकं घटनास्थळी पोहोचली। त्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं, परंतु त्यानंतरही परिसरातलं वातावरण तणावपूर्ण होतं। पोलिसांनी परिस्थिती सध्या नियंत्रणात आणलेली असून परिसरात सध्या कर्फ्यू लागू केलाय। पोलिसांची अधिकची कुमकही मागवण्यात आलेली आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय। सगळ्या नागरिकांना अपील केलेलं आहे, नागरिकांनी ते ऐकलेलं आहे। माझी परत एकदा नागरिकांना विनंती आहे प्रशासनाकडून की तुम्ही कुठलाही कायदा जो आहे तुम्ही हातात घेण्याचा प्रयत्न करू नका। ज्या काही चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील, होत असतील, त्या तुमच्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्या रेकॉर्ड करा, ते पुरवा। ज्यांनी काही चुकीचं केलेलं आहे त्यांच्यावर आम्ही कायद्यानुसार कडक कारवाई करणार एवढं मात्र निश्चित आहे। ज्या ज्या ठिकाणी असे प्रकारची काही अडीअडचणी आहे त्याला आम्ही रिमूव्ह केलेलं आहे। गावात सध्या शांत आहे। थँक्यू। नुकसान झालेलं आहे ते जे काही नुकसान, काही काचा वगैरे फोडले गेले आहे, त्याचं जे काही नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी त्याचे बद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल। थँक्यू। बाहेरचा मॉब असल्याचं सांगितलं जात होतं की काही मॉब कुठला ह्याच्यात बऱ्यापैकी जे लोक आहे मोस्टली तो गावाचेही आहे, कारण आहे गावामध्येही सकाळ म्हणजे 12 साडेबाराच्या दरम्यान हे जरा स्टेटसचा जे मुद्दा होता ते समोर आला होता आणि तो गावाचेही लोक होते। या सगळ्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये पालकमंत्री अजित पवार हे तातडीनं यवतमध्ये दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला। नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या संदर्भात परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचं सांगितलं। दोन्ही समुदायाचे लोक एकत्र बसून बोलतायत आणि तणाव संपवण्याचा प्रयत्न करत असून काही लोक मात्र जाणून बुजून तणाव पसरवण्यासाठी असे स्टेटस पोस्ट करत असतात, परंतु त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला, पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। जनतेला आवाहन करील, नागरिकांना आवाहन करील, सर्व जाती धर्माच्या माझ्या सहकाऱ्यांना आवाहन करील की आपण सगळ्यांनी जातीय सलोखा ठेवा
कुठल्याही अफवांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. सगळी पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं नजर ठेवून इथल्या सगळ्या परिस्थितीवर त्यांनी बंदोबस्त लावलेला आहे, परिस्थिती आटोक्यात ठेवण्याच्या करता, आणि यवतकरांनी पण त्याला प्रतिसाद दिला. या सगळ्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर आता यवतमध्ये पुढच्या 48 तासांसाठी कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. पोलिसांचा बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला असून प्रशासन आणि इतर यंत्रणा सध्या अलर्टवर आहेत. कोणताही अनुचित प्रकार आता यापुढे घडणार नाही याची खबरदारी घेतली जातीये. यवतहून विनोद गायकवाड आणि अमोल धर्माधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.